नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. इथे मी काजू घेतले आहेत. आपल्याला काजूपासून रेसिपी बनवायची आहे, म्हणजे आपल्याला काजूची भाजी बनवायची आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करू. हे मी काजू कापून त्याच्यातून काजूचे गर काढून घेतले आहेत, त्यामुळे यांना चीक आहे. चीक जाण्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये हे काजू 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत. आता मी इथे गरम पाणी घेतलं आहे आणि हे आपले काजू याच्या गरम पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत 5 ते 10 मिनिटं. तर मी असे 10 मिनिटं ठेवून देते, तोपर्यंत मसाला तयार करू. इथे मी मसाल्यासाठी एक कांदा चिरून घेतला आहे आणि हे सुकं खोबरं घेतलं आहे. आता आपल्याला कांदा आणि सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजायचा आहे आणि सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. मी हे सर्व भाजून घेते. इथे मी कांदा आणि सुकं खोबरं भाजून घेतलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे सुकं खोबरं आणि कांदा घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे. गरम मसाला घेतला आहे, पाव चमच्यापेक्षा थोडा जास्त आहे. हळद घ्यायची आहे. हा मी मसाला वाटून घेते. हा मसाला आपला वाटून झाला आहे. आता आपल्याला काजूचे साल काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आता मी असेच सर्व काजूचे साल काढून घेते. इथे मी सर्व काजू सोलून घेतले, ते बघा सालं काढून घेतले. आता आपण भाजी बनवायला घेऊ. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. 1 ते 2 चमचे लसूण घ्यायचे आहे, चिरलेली बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तेलामध्ये. नंतर टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. लाल मसाला घालत आहे. लाल मसाला आवडीनुसार घालायचा आहे. हळद घालायची आहे थोडीशी. चांगलं तेलामध्ये असं मिक्स करायचं. आता जो आपण मसाला वाटला आहे तो घालायचा आहे. तो सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मसाल्याचं पाणी घालत आहे मी. चांगलं मिक्स करायचं. थोडी याला उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये काजू घालायचे आहेत. आता याला रस्याला उकळी येते तेव्हा आपण काजू घालून घेऊ. आता हे काजू शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतील, म्हणजे आपली भाजी तयार होईल. मस्त असा सुंदर कलर आला आहे बघा. आता आपली भाजी तयार झाली आहे. मस्त अशी रसा सुद्धा दाट झाला आहे बघा. आता मी इथे ओलं खोबरं घालत आहे.
ओल्या खोबऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते. मस्त अशी भाजी आपली बनवून तयार झाली आहे. मस्त अशी चमचमीत झणझणीत आपली काजूची भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.